अरे माझी बॅटरी ऐक ना, हे देवाकडे एकच प्रार्थना आहे, बालती नको यायला खालती, नाहीतर आपली घागर पालती. वा क्या बात आहे. एक काम करा, लागली चाल पण लावून द्या. तुम्हाला या सिच्युएशन मध्ये गाणी रचायचं सुचतंय काय काका? रे खरा संगीतकार आहे मी. खऱ्या संगीतकाराला कुठल्याही सिच्युएशन मध्ये काही सुचत. हे उद्या आपण दिवसा हे शोधू ना सगळं. मला तर झोप यायला लागली रे. हो काका, हो नाग हा निशाचर प्राणी आहे, तो रात्रीच बाहेर पडतो. वा, म्हणजे कायमची नाईट शिफ्ट. हा तसं समजा होतं. आणि ऐका, त्या थर पकडणे सांगितल्याप्रमाणे तो जर इथे असेल तर त्याची कात किंवा तत्सम काहीतरी क्ल्यू ना इथे त्याने सोडलाच असेल, तो आपल्याला शोधायचा आहे. नीट सगळीकडे शोधा. शोध तुझ. इथे 1 तास झालाय आपण गेस्ट रूम मध्ये शोधतोय, काही सापडलंय का? म्हणजे वाया गेली सारी रात तरी पण सापडली नाही ह्याची का अशी गत झाली आपली. ठीक आहे, मग सांगा, तुम्हीच सांगा काय करायचं. काय करायचं? हा, आपण पुन्हा एकदा त्याला बाहेर जाऊन शोधू. तो जर माझ्यासारखा असा आउट गोईंग पर्सनॅलिटीचा असेल तर तो बाहेरच असेल. करेक्ट आहे, माझ्यापासून डोक्यात आलंय. काका लेट्स गो. येस, चला. हो काका येत आहे ना? आता नाही येऊन सांगताय कोणाला. आलो आलो, येतो आलो. कानातलं तर याच्यातच आहे. काय काका तुम्ही? घबरे उदय, चला. काय काका तू घबरे उदय. मला सोडा तुम्ही. अजून जरा वेळ थांबलो असतो तर कसं आपल्याला अजून शोधता आलं असतं ना. काय कारण देताय, खोटी खोटी सरळ सरळ कळताय काका, उगाच ना तुम्ही पण. मला इथून कसला तरी आवाज आला, इथूनच कसला तरी आवाज आला. आय एम शुअर. तरी चल यार, मला तर झोप यायला लागली. काय 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 दरवाजा उघडच राहिलाय, बंद कर. हा कर. काय तुम्ही स्वतः घाबरताय, मला पण घाबरवताय. घाबरू नको. मी काय म्हणतो, तिकडे आलापच्या बेडरूमचा दरवाजा पण उघडाच आहे, इकडे हा दरवाजा पण उघडा आहे. म्हणजे त्या धरपकडच्या म्हणण्यानुसार जर जुईचं आणि नागाचं काही कनेक्शन असेलच तर हा नाग जुईच्या मागे मागे बेडरूम पर्यंत जाईल कदाचित. तर आपल्याला दाद्याच्या रूम कडे जायचंय. दादाच्या रूम कडे आत्ता? मी यायलाच पाहिजे का? फॉलो मी काका, कारण नको. तुम्हाला घेऊनच जाणार आहेस का काही करून? काका नो एक्सक्युजेस. उदय आणि बाबा बेडरूम मध्ये पोहोचण्याआधी मला तिथे पोहोचलं पाहिजे. बघ ना, लेकर कसे शांतपणे झोपलेत रे दोघ जण. काही नाही इथं. तुझ्या डोक्यात जे काय धरपकडचं खोळू घुसलंय ना, त्याचा समूळ नायनाट करून डोक्यात काढून टाकते आता. चल. वाढलं होतं ना बीपी? हो ना ग, आज थोडक्यात वाचले.
पण उदयला डाऊट आलाय, त्याचं काय करायचं? उदयचं काय करायचं? उठला माझा आला. अगं बघतेस काय, जाऊन झोपव त्याला. मी जाते. गुड मॉर्निंग वहिनी. अरे उदय, गुड मॉर्निंग. ये ना. वहिनी सॉरी, खरंच सॉरी. सॉरी कशासाठी? आणि हे काय अचानक? अगं त्या धरपकडच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन ना खूपच विचित्र वागत होते. काय झालंय? तुझं आणि सापांचं काहीतरी कनेक्शन आहे असं सगळं सांगत होता धरपकड. आणि मी पण बघ ना मूर्खासारखा त्याच्यावर विश्वास ठेवून बसलो यार वहिनी. काय? अरे उदय, इट्स ओके. नो वहिनी, इट्स नॉट ओके. अगं मी नको तेवढी जासूसगिरी केली. पण मी तुला खरं सांगू का, मी ना हे सगळं घरच्यांच्या काळजीपोटी केलं ग. माझं काही वाईट इंटेन्शन नव्हतं याच्या मागे वहिनी. उदय, पण मला काही प्रॉब्लेम नव्हताच. नव्हता? पण मला वाटलं तुझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं म्हणून म्हटलं क्लिअर करून येऊया. उदय, तू भावासारखाच माझ्या. तुझ्याबद्दल कसलं मिसअंडरस्टँडिंग? म्हणजे तुला वाईट नाही वाटलं? अजिबात नाही. थँक गॉड. आता जाऊन पोटभर नाश्ता करू शकतो. म्हणजे तू नाश्ता नाही केलास अजून? नाही, ते पोहे होते ते खाल्ले, थोडा उपमा होता आणि मावशीने जबरदस्ती केली म्हणून त्या 3 तूप साखर चपात्या खाल्ला, बस. बाकी काही नाही. अरे मग अजून काय बाकी आहे नाश्ता? 2 द्राक्ष आहेत, ती बाकी आहेत, खाऊन घ्या. उदय, मस्करी करताय का वहिनी? चल येतो मी. थँक गॉड उदयला काच नाही सापडली, ते नाहीतर काही खरं नव्हतं. ही नारळ सुवासिनींना द्यायला वस्तू आणि हे राहिलंच की. हो आई, चहा. वहिनी, तुम्हाला हवाय चहा? नाही, नको. वाईट वाटून घेऊ नकोस, पण फ्रँकली सांगते, मला तुझ्या हातचा चहा जास्त आवडत नाही. छान झालाय चहा. आई, पिठोरी अमावस्येच्या पूजेसाठी लागणारी यादी रेडी आहे, बघा ना एकदा. बरोबर आहे ना सगळं. एक काम कर, संध्याला बाजारात पाठवून हे सगळं सामान मागवून घे. चालेल, पण काही राहिलं नाहीये ना? जुईची आई बाबा आता लेकीच्या सासरी पूजा आहे म्हणल्यावर यायलाच हवे ना. तुमचं आधीच ठरलंय का जुईच्या आई बाबांना बोलवायचं? नाही, मला माहित नव्हतं ना. अगं ठरवायचंय काय त्यात? आपल्याकडे पूजा आहे म्हटल्यानंतर जुईचे आई वडील येणारच ना, साहजिकच येते. आई, तुम्हाला काय वाटतं? आता मला काय वाटतं हे नव्याने सांगावं लागणार आहे का? हा, नसेल बोलवायचं तर नका बोलू, मी आपलं सजेशन दिलं. बाबा हो, पण प्राजक्ता, जुईच्या आई बाबांना बोलवायचं की नाही ते तुम्ही ठरवा. हो, पण एक सांगून ठेवते, हा, ते आल्यानंतर मी त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकणार नाही. प्राजक्ता, मालतीनं हे सगळं आता आपल्यावर सोडलंय. मला वाटतं आपण जुईच्या आई वडिलांना बोलवूया त्या पूजेसाठी. हो बाबा, पण आई मनापासून हो कुठे म्हणाले? अगं नाही तरी कुठे म्हणाली ती. जा, लगेच जाऊन आमंत्रण देऊन या. मी? हो, अगं अशी आमंत्रण द्यायला घरातला मोठा मुलगा आणि सूनच जातात ना. हं? तुला तर सगळ्या रीतीभाती माहितीच आहेत. तशी हुशार आहेस तू. पण बाबा, गंधार नाहीये ना घरी, तो ऑफिसला गेलाय. अरे काय चाललंय? वा, याला म्हणतात टायमिंग. अगदी वेळेवर आलास तू. प्राजक्ता, आता तू, आलाप आणि जुई तुम्ही तिच्या घरी जाऊन तिच्या आई वडिलांना आमंत्रण देऊन या. हो.
काय जुई मॅडम, जमतंय ना आम्हाला? बाबा तुम्ही खरंच ग्रेट आहात. चला, कोणाला तरी हे पटलं. पण बाबा आईंना हे आवडलं नाहीये. तिची काळजी तू करू नकोस. बाबाला कॉल करायला हवा. या या ये काय ग तू एकटीच? आणि आला पण प्राजक्त कुठं? बाबा ऍक्च्युली मी मार्केटला आले होते ना, सो तिथूनच डिरेक्टली घरी आले. आणि प्राजक्ता वहिनी आणि याला पोहोचतील थोड्या वेळात. बाकी काही म्हणा, पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने का होईना आपल्या दोन घरातल्या नात्यांमध्ये चंद्रोदय होत हे काय कमी आहे? गडबड झाली. आता काय गडबड झाली? बघ उगाच माझं बीपी वाढवू नकोस हा ग, मुलगी आली तिच्याशी गप्पा तरी मारू देत मला. काय झालं? बाहेर तरी ये. एवढ्यात तर बरी होती, अचानक काय झालं हिला कोणास ठाऊक. किती झेलणार हिला. आई आई अबे ते ही कोण आहे? अमृता काय ग, कसं? अगं ये, ते कुठल्याही क्षणी येतील ग. आणि आल्या आल्या तुझ्या डोळ्यात बघून काय सांगायचं त्यांना मी? डोळे हे जुलमी गडे रोखून. प्लीज तू गाऊ नकोस. गाऊ नको तर काय करू मी? जुई मला वेळ लागलाय मला आता. अगं आई, पण हे कसं झालं अचानक? अगं मला पण माहिती नाही. स्वयंपाक करता करता अचानक माझे डोळे चुरचुरायला लागले. तेव्हाच मला वाटलं की काहीतरी गडबड आहे म्हणून. तुझ्या डोळ्यांच्या या निळाशार समुद्रात तो आलाप आणि ती प्राजक्ता आल्या आल्या गटांगळ्या खाणार आहेत. त्याचं काय नाही. आता काय होणार ग पुढे? काय होणार जुई? काय होणार आता? पण मी असं काहीच केलं नाहीये जे आपल्याला अलाउड नाहीये. आई आई आई, सगळ्यात आधी तू शांत हो. हे कशाने झालंय हा विचार करण्यापेक्षा डोळे पटकन नॉर्मल कसे होतील ना, हा विचार आपण करूया. अहो करायला हवा विचार करायला हवा. नाही अरे कुणीतरी काहीतरी करा रे हिच्यासाठी मोठा फ्रीज आणा, नाहीतर हिला बर्फात बुडवा. तू एक काम करशील, तू सायबेरियात जाशील का? तिथे थंड असतं, जाशील तू? कैलास बाबा रे, ते कधीही इथे पोहोचतील. आपल्याला लवकर काहीतरी करायला हवं. हो काहीतरी करायला हवं. काय कर? माझ्याकडे एक आयडिया आहे. हा बोल. दरवाजा बंद करतो. ही काय आयडिया आहे रे? काय करायचं प्लीज सांग. तुला काही सुचत नाहीये. तू शांत चल. कोणी आयुष्य देता का? आयुष्य हे हुकलेलं इच्छाधारी आयुष्य घेऊन कोणी साधं सरळ सोपं निर्मळ असं आयुष्य देता का रे? बाबा तू एवढा फ्रस्ट्रेट का होतोयस? कारण जुई, या हुकलेल्या इच्छाधारी आयुष्यामुळे आज आपले नक्कीच गोची होणार. बघ तू. बाबा थांब, एक मार्ग आहे. जावई येती घरात, तोची दिवाळी दसरा. काय म्हणता बाबा, कसे आहात? आता काय बरंच म्हणायचं. का काय झालं? नाही काही नाही, जोक मारतो मध्ये मध्ये उगाच. हो ना? अरे तुम्ही आत या ना, आत या. होईल. बसा. अमृता आलेत ग हे? ह्यांच्यासाठी पाणी आण जरा. आले. काय मग काम कसं चाललंय? छान. घ्या पाणी. हे काय गॉगल का लावलाय यांनी? इन्फेक्शन झालंय ना तिला, म्हणून गॉगल लावलाय तिने. नेहमी काहीतरी विचित्रच झालेलं असतं ना तुमच्याकडे. आता काय सांगू तुम्हाला? सांगा ना. सांगेन ना कधीतरी. आमच्या घरातल्या गमती जमती सांगेन कधीतरी. मी आलेच. हा आई
इन्फेक्शन म्हणजे नेमका कसला त्रास होतोय? म्हणजे ते मला पण कळत नाहीये. लवकर बरं होईल ना? व्हायला तर हवं, नाही झालं तर बोंबच आहे सगळी. म्हणजे म्हणजे गंमत करतोय तो. हो ना बाबा. मला पण तेच म्हणायचं होतं, गंमत. आई काळजी घ्या. काळजी तर इतकी घ्यावी लागते की काही विचारू नका. मी आलेच ना जरा. मी पण आईला मदत करते जरा. छान दिसते ना माझी बायको गॉगल मध्ये, एकदम डॅशिंग. आई गॉगल का काढलेस तू? अगं गॉगल घालून घरात वावरायची सवयच नाही मला. कसं तरी होतंय माहितीये, खास येते डोळ्यांना. आई प्लीज थोडे थोडे पेशन्स ठेव. खूप कंटाळा आलाय ग. आई प्राजक्ता वहिनी पिठोरी अमावस्येच्या पूजेचं आमंत्रण देतील आणि लगेच निघून जातील दोघं. पण आज मला एक गोष्ट रिअलाइज झाली. काय? बघ ना, मला थोड्या वेळासाठी लपवाछपवी करावी लागली तर एवढा कंटाळा आलाय. तुला आलापच्या घरी हे रोज करावं लागतं. कसं मॅनेज करतेस बाळा? काय मॅनेज करते मलाही कळू द्या. आला परे घरातलं काम कसं मॅनेज करते असं म्हणत होती आई. जुई ऍक्च्युली बाहेर वहिनी समोर बोलता येत नव्हतं म्हणून मी आत आलो. जुया का कोथिंबीर कुठे ठेवलीयस? मिळत नाहीये. शोधत राहा, सापडेपर्यंत शोधत राहा. अगं आई काय शोधते एवढा वेळ फ्रीज मध्ये? आई म्हणजे ना एकदा का फ्रीज मध्ये घुसली ना की अशीच काही ना काहीतरी शोधत बसते. वाटेल तेवढं भरून ठेवते, मग हा असा वेळ जातो शोधायला. अगं पण मला काळजी वाटते त्यांच्या डोळ्यांची. मलाही वाटते. आई मी काय म्हणतोय, मी एकदा बघू का तुमचे डोळे? नाही म्हणजे काय की नीट कळलं ना तर काहीतरी करता येईल ना आपल्याला. जाऊ दे रे. अरे त्रास होईल तुला. मला कसला त्रास होणार आहे, पण बघू तरी द्या. बघू. हा हे काय? हे काकडी थंड असते ना, आणि थंड गोष्टींमुळे आईला बरं वाटतं म्हणून ठेवली असेल तिने. ठीक आहे तुमचं चालू द्या. आई गेला तो. हे जर लवकर गेले नाहीत ना तर घरातल्या सगळ्या काकड्या संपून जातील ग. उद्या आमच्या घरी पूजा ठेवलीये पिठोरी अमावस्येची. या जमलं तर. जमवू, नक्की जमवू. हो, आमंत्रण देण्यासाठी तुम्ही स्वतः इथे आलात तर आम्ही येणार नाही का? जुईच्या आई तुम्ही पण या जमल्यास. हो हो काय? आधी तुझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नको का व्हायला? म्हणजे आधीच अमावस्या, त्यात हा काळा गॉगल. अंधकर्म होऊन जाईल हो माझ्या बायकोचं आयुष्य. अहो बाबा अजिबात काळजी करू नका, त्यांचे डोळे नक्की बरे होतील. तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. म्हणजे माझ्या न्यूजच्या शूटसाठी ना बराच वेळ ब्राईट लाईट समोर मला उभं राहावं लागतं. सो तेव्हा मलाही असाच प्रॉब्लेम होतो, पण गुलाब पाणी टाकलं ना डोळ्यात की लगेच बरं होतं. हा म्हणजे काय? आणि गुलाब पाणी थंड असतं नाही का? आणि जुईने मला सांगितलं की थंड गोष्टींनी बरं वाटतं आई. सो मला असं वाटतं की काय हरकत आहे ना ट्राय करायला. हो हो म्हणजे काहीच हरकत नाही. थँक्स झाला. मी तुला आणून देईन गुलाब पाणी, काळजी करू नकोस. नाही 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 बाबा, काही गरज नाही. थांबा. हे काय गुलाब पाणी लगेच आईंच्या डोळ्यात टाक.